सांगू का, ट्रिपला जाऊन आलो, खूप थकलो होतो आणि तब्येतीच्या कुरकुरी सुरूच होत्या. त्यामुळे म्हटलं थोडासा आराम करावा, थोडासा ब्रेक घ्यावा म्हणून. आणि त्यानंतर इतका कामाचा व्याप होता, काय सांगू. भरपूर गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि त्यातली आणखीन एक गोष्ट म्हणजे घर क्लीनअपची. पूर्वाची 10th होती, त्यानंतर मुलांची परीक्षा झाली, ट्रिपला गेलो आणि बराच वेळ कशा ना कशामध्ये बिझी होतो. त्यामुळं घर चांगलं डीप क्लीन करून घेतलं आणि लिव्हिंग रूम आम्ही थोडंसं ना रिअरेंज केलेलं आहे आणि थोड्याशा बदलामुळे ना खूप सुंदर लिव्हिंग रूम दिसतंय. तर लिव्हिंग रूम मध्ये काय काय गोष्टी रिअरेंज केल्यात ना त्या बघूयात. एंट्रीची लॉबी ही आहे, म्हणजे एंट्री आपण इथून करतो. जो डोअर आहे ना पूर्व पश्चिम आहे, त्यामुळे स्ट्रेट डोअर नसल्यामुळं अशी ही लॉबी आपल्याला मिळाल्या. स्टेअर्स आहेत, या वर जातात. 2 मजली आपलं घर आहे आणि वर टेरेस आहे. बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच होता. म्हणजे असं वाटतं की वर्षातून एकदा ना थोड्याफार चेंजेस कराव्या, आपल्याला सुद्धा छान वाटतं नाही का बघण्यासाठी. तर ही जी वॉल होती, तर ह्या वॉलवर आपण मेजर असं काही फिक्स्ड गोष्टी चेंज नाही केल्यात. म्हणजे पेंटिंग जे आहे ते आहे तसंच आहे. फक्त इथं जो सोफा होता, इथं हा सोफा होता 3 सीटर इकडं आणि इथं 2 सीटर होता, जो पूनमच्या आता पाठीमागं. तर ॲक्च्युली आम्ही हा म्हणजे अल्टरनेट करायचो, कधी इकडे 3 सीटर कधी इकडे 2 सीटर. मूवी वगैरे लागलं की तेव्हा असं ओंकारला छान वाटायचं असं नाही का, स्क्वेअर केलेलं. तर आता काय केलं आहे, हा 3 सीटर सोफा इथं ठेवला आहे. इथं हा एक शो पीस घेतला होता पूनमने, हां, तर तो टीव्हीच्या बाजूला इथं ठेवलेला. तर तिने या बाजूला तो मूव्ह केलाय आणि स्पेस होती तिथं व्यवस्थित, त्यामुळे तिथं तो एकदम परफेक्ट बसला आणि आल्यानंतर एंट्री करून सुद्धा छान दिसतो तो शोपीस. आणि तू त्या याच्यावर बसभर हाय चेअरवर. तर पूनमने ही हाय चेअर मध्ये ऑर्डर केली होती, तिला खूप दिवस झालं पाहिजे होती ही. तर ही हाय चेअर आम्ही खूप इमॅजिन करत होती कुठे ठेवायची, तर या कोपऱ्यात ती ठेवलेली आणि तिचं तसा मग तेवढा फंक्शनल यूज होत नव्हता. कोपऱ्यात ती हाय चेअर ठेवली, त्याच्याबरोबर हा रिडिंग लॅम्प आपला कोपऱ्यात तो होता. आपलं जे झाड आहे ते या कोपऱ्यामध्ये ठेवलंय, पण व्यवस्थित बसलंय. म्हणजे जी काही म्हणजे छोट्या छोट्या तो झाड जे होतं ते अगोदर ह्या कोपऱ्यात होतं आणि चेअर इकडं होती. सो अशी म्हणजे रिअरेंजमेंट. पण एनिवे त्या ह्या रिअरेंजमेंट नंतर आपली ही जी वॉल आहे अशी दिसते. हां, हे कोपऱ्यातलं जे पेंटिंग आहे ते आपल्या याच्यात होतं, वरच्या बेडरूममध्ये होतं, तर ते इथे लावलं आहे. छान असं म्हणजे लाईट कलर मध्ये आहे ना. हो, येस. आणि इथं घड्याळ आपण लावलं आहे जे डायनिंगमध्ये होतं. हो. आता ही वॉल, तर ह्या वॉलला असं मेजर काही चेंज नाही केलं आहे, फक्त टी व्हीच्या बाजूला जे झाड आहे ते आपण इकडच्या बाजूने इकडं ठेवलं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला एक छोटंसं मशीन दिसेल, माहिती द्यायची. तर हे डिह्युमिडिफायर आहे. हा लिव्हिंग रूमचंच एक्सटेन्शन वाटायचं असं वाटतं. हां, ती एक रूम असल्यासारखी. हो. आणि त्याच्यानंतर इकडची वॉल हे आपलं आधीपासून होतं आहे तसंच आहे. तर हे आंब्याच्या वूडपासून बनवलेलं फर्निचर आहे. कपाट आम्हाला रेडीमेडच मिळालं ते. आणि बसलं ह्या स्पेसला आणि वॉलची जी साईज आहे ना तिथे एकदम परफेक्ट बसला. आणि अजून एक गोष्ट झाली, हा सोफा इकडं मूव्ह केल्यानंतर ह्या 2 लाईट्सचे जे बल्ब्स आहेत ना, स्विचेस आहेत ना, तर ते ॲक्सेसेबल झालेत. ते जर नाही ते वापरून ऑन करून बघ बरं, नाही तर इकडचं ना ते सोफ्याच्या मागे गेलं ना. हां. लाईटच्या बाबतीत म्हणाल तर लिव्हिंग रूममधल्या ज्या वॉल लाईट्स आहेत, लॅम्प आहे, जिन्यातून जाताना वॉल लाईट आहे किंवा सँडेलियर आहे, याची थीम म्हणाल किंवा त्यातले बल्ब म्हणाल तर आम्ही येल्लोइश वॉर्म लाईट ठेवलेली आहे. कारण आपली जी टी व्ही युनिट आहे, टी व्हीची वॉल आहे ना, ती ब्राऊन कलरमध्ये आहे आणि जिन्यातून जाताना ज्या स्टेअर्स आहेत त्यासुद्धा येल्लोमध्ये जातात. तर आम्हाला वाटलं की ह्या छान वाटतील आणि डोळ्याला खरंच खूप शांत वाटतात. टी व्ही बघत असतो किंवा संध्याकाळच्या वेळेला आम्ही नॉर्मली ह्या लाईट ऑन करतो. जेव्हा गेस्ट येतात ना तेव्हा मात्र आम्ही डे लाईट किंवा नॅचरल लाईट यूज करत असतो. किचनमध्ये म्हणाल तर डे लाईटच मी वापरलेली आहे. म्हणजे घरी आपण ज्या लाईट लावतो ना त्याच्यामध्ये सुद्धा बरेच शेड असतात, जसं की येलो वॉर्म लाईट, कूल व्हाईट लाईट आणि डे लाईट किंवा नॅचरल लाईट. आपण आपल्या आवडीनुसार ना ते घेऊ शकतो.
घर असं असावं की जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तरी 2 दिवसात का असेना आपण आपल्या घरी येण्याची ओढ लागावी. घरातली प्रत्येक छोटी मोठी गोष्ट आपण आपल्या हाताने सजवावी. जसं आपण एकमेकांची मनं जपतो ना, तसं आपण घरालाही जपावं. म्हणजे घरही आपल्याला कळत न कळत प्रेम देतं, ऊब देतं आणि आपलेपणासुद्धा. नेहमी मला वाटतं की घरातला एक असा कोपरा असावा जिथं आपण निवांत बसू शकू, स्वतःबद्दल विचार करू शकू. आपल्याला आवडत्या ज्या काही गोष्टी आहेत, वाचन असेल, चहाचा एक कप घेऊन चहा घेणं असेल किंवा स्वतःबद्दल विचार करणं असेल, तर अशा काही गोष्टी आहेत त्या मी स्वतःसाठी करून ठेवलेल्या आहेत. चला तर आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.